हालेलुया, प्रेज द लॉर्ड सर्वांना. या मॉर्निंग प्रेयर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या आपण वचनात जाण्याआधी एक छोटीशी प्रार्थना करूया. धन्यवाद 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 स्वर्गीय पिते, तुला सुंदरशा वेळेसाठी धन्यवाद करते राजा. तू ही सुंदरशी संधी दिलीस राजा तुझ्या उपस्थितीमध्ये येण्यास करता, त्याबद्दल तुझे धन्यवाद करते राजा. जे वचन आज आम्ही ऐकणार आहे राजा, ते आमच्या प्रत्येकासाठी तो आशीर्वादाचं कर राजा. आणि जे कोणी या प्रार्थनेमध्ये जोडलेत राजा, त्या प्रत्येकाला तो आशीर्वादित कर राजा. ही सर्व प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून तो ऐक स्वर्गीय पित्या, आमेन. आज आपण युनिटी विषयी शिकणार आहोत. म्हणजे जे मला देवानी रेव्हेलेशन दिलं, मी त्याविषयी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर आपण जेनेसिस याचा 11वा अध्यायाचं 6वं वचन वाचणार आहोत. जेनेसिस याचा 11वा अध्यायाचं 6वं वचन. परमेश्वर म्हणाला, पहा हे लोक एक आहेत, या सर्वांना भाषाही एकच आहे. ही यांच्या कृत्यांची सुरुवात आहे आणि हे जे काही करण्याचे योजतील ते करण्यास यांना कशानेही अटकावा होणार नाही. तर जसं आता आपण सुंदरसं वचन वाचलं की इकडे जसं आपल्याला ही स्टोरी माहित आहे की जे लोक होते ते टॉवर होतं बेबलचं, ते बांधण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यावेळेस त्यांची भाषा एक होती. ते लोक एकत्र येऊन जे आहे हे टॉवर बांधण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा परमेश्वरांनी पाहिलं वरून आणि तो बोलला की हे लोक एकत्र आहेत, तर त्याच्यामुळे हे लोक काही पण जे आहे ते करू शकतात. म्हणजे हा टॉवर ऑफ बेबल हे लोक ऍक्च्युअली बांधू शकतात, आपण जसं पाहतो इथे. तर इथे मला तुमच्याशी शेअर करायचे की सुंदर रेव्हेलेशन देवाने इकडे मला दिलं की कसं जे युनिटी आहे ती युनिटी आपल्याला किती हेल्पफुल आहे. म्हणजे जेव्हा आपण पाहतो की देव स्वतः बोलतो की आपण जेव्हा युनिटीमध्ये चालतो तर आपण जे अशक्य गोष्टी त्या आपण शक्य करू शकतो. तर जसं आपण पाहतो की युनिटी बद्दल की जेव्हा मनुष्य एकत्र युनिटीमध्ये येतात तर ते काही पण जी गोष्ट आहे ती शक्य करू शकतात. आणि इथे जेनेसिसच्या 11वा अध्याय ह्याच्या 6व्या वचनामध्ये आपण पाहिलो की देव स्वतः बोलतोय की जेव्हा हे लोक युनिटीत येतात तर हे लोक काही पण करू शकतात. तर आपण युनिटीचं जे प्रदर्शन आहे किंवा युनिटीचं एक्झाम्पल अजून आपण बायबलमध्ये अनेक ठिकाणी पाहू शकतो. जसं आपण ऍक्ट्स ऑफ अपॉस्टल मध्ये पण पाहिलं. याचा जो दुसरा अध्यायाचं पहिलं आणि दुसरं वचन आपण जर वाचलं तर त्याच्यात आपल्याला समजेल की त्या अध्यायामध्ये देखील ते 120 लोक एका रूम मध्ये येतात आणि प्रार्थना करत असतात. जेव्हा ते लोक तिथे लिहिले की ते लोक एक मनाने तिकडे येतात. एकत्र येणं म्हणजे काय, युनिटी म्हणजे ऍक्च्युअली काय, जे मला देवानी रेव्हेल केलं ते मी सांगत आहे की युनिटी म्हणजे असं नाही की आपण जेव्हा एकत्र चर्चमध्ये येतो तिला युनिटी म्हणतात. जेव्हा आपण एक मनाने चर्चला येतो, जसं की जेव्हा आपण चर्चला जातो तर एक मनाने जातो की नाही मला आज देवाच्या उपस्थितीमध्ये चालायचंय किंवा आज मला देवाच्या उपस्थितीने भरायचं आहे. जेव्हा आपण त्या एक हृदयात एका विचाराने एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण पाहतो की परमेश्वराची उपस्थिती देखील आपण जे आहे त्या लोकांवरती उतरताना पाहतो. ते 120 लोकांवरती उपस्थिती देवाची आली. ती कशी, कारण ते लोक एका हृदयात एका रूम मध्ये एका हृदयात ते लोक प्रार्थना करत होते देवाकडे की तुझा जे प्रॉमिस येशूनी त्यांना जाताना केलेलं ते प्रॉमिस त्यांच्या जीवनात फुलफिल होण्यास करता. आणि आपण पाहतो की जो पवित्र आत्मा आहे तो त्यांच्यावरती अग्निसमान उतरला. त्याच्यानंतर दुसरं आपण एक एक्झाम्पल पाहतो ऍक्ट्स ऑफ अपॉस्टल्स मध्येच दुसरा जो अध्याय आहे प्रेषितांचे काम याचा दुसरा अध्यायाचं 46 आणि 47 वर्ड्स मध्ये आपण पाहतो की जे कलिसिया आहे जे पीटरनी सुरुवात केली त्याच्यानंतर आपण पाहतो की ती कलिसिया वाढत गेली. ती कशी वाढत गेली तर या वचनांमध्ये आपल्याला कळतं की ती लोक डेली एकत्र यायचे. ती लोक डेली जे ब्रेड आहे म्हणजे जे आपण भाकर मोडतो ते ती लोक रोज करायचे. ते लोक रोज एकत्र येऊन एका म्हणजे बोलतात ना एका मनाने येऊन ती लोक हे सर्व गोष्ट करत होते. आणि आपण पाहतो त्या वचनामध्ये की वचनात असं लिहिलंय की देवानी त्यांच्या संख्येत अजून वाढ केली. का केली, कारण का ते लोक एका हृदयात येत होते. ते लोक रोज भाकर पण मोडत होते आणि त्यांचे विचार एक होते. असं नाही की आपण जेव्हा चर्चमध्ये जातो तर आपण एकत्र जातो याचा अर्थ असं नाही की आपल्यात युनिटी आहे. अनेक वेळा असं होतं की चर्चमध्ये देखील आपण पाहतो की प्रत्येक जण वेगवेगळ्या मनस्थितीत येतो, पण जेव्हा आपण एका हृदयाने जातो किंवा कुठले देखील काम जेव्हा आपण एका मनाने करण्याचा प्रयत्न करतो, 2 किंवा 3 लोक एकत्र येऊन करण्याचा प्रयत्न करतात, तर
तर आपण पाहतो की तिकडे ते काम होण्यास इझी असतं, शक्य होतं का? कारण का आपण युनिटी मध्ये आहे. आपण जसं येशू ख्रिस्तानी देखील सांगितलं की जेव्हा दोघे किंवा तिघे माझ्या नावात एकत्रित येतात तिथे माझी उपस्थिती असते. तर जसं मी तुम्हाला सांगत होते की आपण युनिटीमध्ये जेव्हा येतो तेव्हा आपण काय काय गोष्टी पाहतो ते आपण त्याचे म्हणजे बोलतात ना, एक युनिटीमध्ये येण्याचे फायदे काय आहेत ते आपण पाहणार आहोत. सर्वात पहिली गोष्ट की आपण जेव्हा देवाच्या राज्यात एका युनिटीमध्ये येतो तेव्हा आपण परमेश्वराची उपस्थिती देखील आपल्यावरती उतरून आणू शकतो. कारण का आपण एका हृदयात प्रार्थना करत असतो की देवा आम्हाला तुझी उपस्थितीने भरायचं आहे. तेव्हा आपण अनेक ठिकाणी पाहतो जेव्हा क्रुसेस असतात किंवा अनेक वेळा चर्चेस मध्ये देखील आपण पाहतो एखादी सर्व्हिस असते तर त्याच्यामध्ये जेव्हा अनेक लोक एका मनस्थितीत येतात की आज मला देवाच्या उपस्थितीने भरायचं, तेव्हा परमेश्वराची उपस्थिती सामर्थ्याने त्यांच्यावरती उतरून येते. मग त्याच्यानंतर आपण अनेक गोष्टी देवाच्या राज्यामध्ये देखील आपण अचीव करू शकतो एका युनिटीमध्ये येऊन. त्याच्यानंतर आपण पाहतो की देवाला युनिटी आवडते त्याच्या लोकांमध्ये. हे आपण अनेक ठिकाणी पाहतो की देवाला त्याच्या लोकांमध्ये युनिटी आवडते. कारण का जेव्हा येशू ख्रिस्त आला तेव्हा तो देखील एकट्याने त्याने प्रचार नाही केला, परंतु त्याच्यासोबत त्याच्या शिष्यांना त्यांनी घेतलेलं. ठीक आहे. त्याच्यानंतर जेव्हा येशू ख्रिस्त गेला तर एक मोठी कलीसिया जी पीटर तयार करत होता ती देखील एक युनिटी मध्ये होती. जसं आपण प्रेषितांचे काम याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये वाचलं. मग आपण अनेक ठिकाणी पाहतो की चर्चची जी आहे ती वाढ होत जाते. ठीक आहे. आपण जेव्हा युनिटीत येतो तेव्हा चर्चची वाढ होत जाते. का? कारण का आपण एका हृदयात, आपण जो प्रेषितांचे काम याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आपण वाचल तर त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी तुम्ही वाचाल की ते लोक एका मनात येत होते. त्यांनी आपलं जे काय होतं ते सेल करून ते लोक देवाच्या राज्यात गोष्टींची भर करत होते. आणि जेव्हा देव पाहतो की त्याचे लोक एकत्र येतात, एकत्र गोष्टी करत आहेत, तिकडे देवाची उपस्थिती येते आणि तिथे जे आहे मंडळी पण वाढत जाते. कारण का देवाला माहिती की इकडे युनिटी आहे, इकडे माझी उपस्थिती आहे, तर इकडे अनेक लोक येतात. आपण पूर्ण त्या अध्यायामध्ये वाचला तर तिकडे त्याच गोष्टी लिहिल्या आहेत की कसं पहिले 3000 लोक आले, त्याच्यानंतर मग आपण पाहतो की कशा लोक अजून त्या मंडळीमध्ये वाढ होत गेले. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण अजून जे युनिटी पाहतो किंवा ऐक्य पाहतो ते आपण पाहतो पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्यामध्ये. ते तिघं एक आहेत. हे पण एक सगळ्यात मोठा म्हणजे बोलतात ना चर्चसाठी हे आहे की आपल्याला जसं देव एक आहे, ठीक आहे, आपण मंडळी पण एक आहे, त्यांचे विचार देखील एक आहे. पिता पुत्राचा गौरव करतो, पुत्र पित्याचा गौरव करतोय. कोणी एकमेकांविषयी म्हणजे बोलतात ना अगेन्स्ट नाहीये किंवा कोणी एकमेकांना स्वतःहून जास्त नाही समजत, परंतु दोघं एकमेकांचा गौरव करत आहे. तसंच वचन देखील आपल्याला सांगतं की आपण एकमेकांना सपोर्ट करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण युनिटीत येतो आणि आपण एकत्र येतो तेव्हा आपण ह्या गोष्टी पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की प्रत्येक मनुष्य ज्या चर्चमध्ये येतो किंवा या मंडळीत आहे तो परमेश्वराचा एक पुत्र आहे, पुत्री आहे, आणि त्याला आपण रिस्पेक्टनी ट्रीट करणं हे आपली गरज आहे. ठीक आहे. युनिटीमध्ये आपण काम केलं आहे आणि तिथे देवाचं कार्य आपण पाहत आहे. जसं आपल्याला वॉल ऑफ जेरिको माहित आहे की तिथे देवानी मोशेला आज्ञा दिलेली की तुम्ही जॉशुआला आज्ञा दिलेली की तुम्ही इकडे जे वॉल ऑफ जेरिको आहे ते पाडण्यासाठी आपण पाहतो की कसं सगळे एकत्र आले. त्यांना देवाने आज्ञा दिलेली की तुम्ही एकत्र या आणि वॉल ऑफ जेरिकोला 7 टाइम्स तुम्हाला फेऱ्या मारायच्या आहेत आणि 7th डेला तुम्हाला 7 टाइम्स पुन्हा फेऱ्या मारून जेव्हा सांगणार तेव्हाच तुम्हाला ओरडायचं आहे. आणि जेव्हा त्या लोकांनी देवाची आज्ञा फॉलो केली आपण पाहतो की त्यावेळेस ते वॉल ऑफ जेरिको देखील पडला. म्हणजे आपण युनिटीमध्ये येऊन फक्त देवाची उपस्थितीच नाही आणत आहे, कलिसियामध्ये ग्रोथच नाही होते, परंतु आपण एनिमीला देखील युनिटीमध्ये आल्यावरती जे आहे हरवू शकतो. आणि सैतानाला किंवा जो आपला एनिमी आहे त्यांना ही गोष्ट माहित आहे की युनिटीमध्ये किती सामर्थ्य आहे. त्याच्यामुळे आपण पाहतो की जेव्हा आपण युनिटीमध्ये येतो तर आपल्यामध्ये एकत्र जेव्हा आपण आपल्या भाऊ बहिणीला ट्रीट करायला लागतो तर आपल्यामध्ये ते जे पवित्र आत्म्याचे फळं आहेत
ते आपल्यात दिसून यायला लागतात. ते दिसणं गरजेचं आहे, कारण का परमेश्वराचे जे पवित्र आत्म्याचे जे फळ आहेत ते आपल्यामध्ये दिसतात जेव्हा आपण एका युनिटीमध्ये, एका फेलोशिप मध्ये येत असतो. आपण एकमेकांना रिस्पेक्ट करतो, आपण एकमेकांना प्रेमाने केअर करत असतो. जे कलिसियाचं एकदम सुंदर एक्झाम्पल जे आहे ना, ते आपण प्रेषितांचे कामेचा 2रा अध्यायामध्ये पाहत आहे की खूप सुंदर त्यांनी कसे प्रत्येकाने सॅक्रिफाईस केलं, प्रत्येकाने आपली प्रॉपर्टी सेल करून देवाच्या जे त्यांच्याकडे होतं त्या गोष्टी सेल केल्या, किंवा कोण काय दुसरं हेल्प करू शकतं त्या गोष्टी करत करत ह्या लोकांनी कसं परमेश्वराचं राज्य वाढवलं. आज आपल्याला पण गरज सांगत होते की आपण प्रार्थना करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर आपण जेव्हा प्रार्थना करतो एकत्र गुडघ्यावर येऊन, जेव्हा पूर्ण कलिसिया प्रार्थना करते, तर ज्या अशक्य गोष्टी आहेत त्या आपण शक्य होताना पाहतात. एवढं युनिटीमध्ये आपण सामर्थ्य आहे ते आपण आपल्या लाईफ मध्ये आपण चेक करू शकता. एक पाहिलं की कसं युनिटीमध्ये जेव्हा आपण येतो तर अनेक गोष्टी आपल्या जीवनात आपण आपल्या स्वतःच्या जीवनात देखील या गोष्टी होतात आणि आपण कलिसियामध्ये देखील ह्या गोष्टी पाहतो. कारण का जेव्हा देवाची उपस्थिती उतरते तर ती एका कुठल्या व्यक्तीवर नाही उतरत, परंतु जे पण प्रार्थना करत आहे तर त्यांच्या प्रत्येकावरती उतरते. जर देवाचा एक दास जर अनेक लोकांना आत्म्यामध्ये परमेश्वराच्या राज्यात जर घेऊन येऊ शकतो, तर जेव्हा आपण परमेश्वराच्या राज्यात वाढत आहे तर आपण विचार करू शकतो की आपल्यातले जर आपण 100 लोक तेवढे जर आत्म्याने भरलो आणि बाहेर गेलो तर किती अनेक लोकांना आपण परमेश्वराच्या राज्यात घेऊन येऊ शकतो. एवढं मला असं वाटतं की युनिटीमध्ये सामर्थ्य आहे. माझी एक छोटी टेस्टिमनी ती मी सांगून क्लोज करत आहे की जेव्हा मी एक अनबिलीव्हर होती, अनबिलीव्हर फॅमिलीतून मी आली आहे, तर जेव्हा मी अनबिलीव्हर होती तेव्हा आमच्या बाजूला एक ख्रिस्ती फॅमिली राहायची. मी त्यांच्या घरी नेहमी प्रेयर्स होताना पाहिले आहे. ते लोक क्रिसमस असो किंवा काही पण असो, कुठलाही वाईट जरी प्रसंग असतात तरी मी त्यांना असं एकत्र येऊन प्रार्थना करताना पाहिलं. आणि ते लोक हे मी एक फॅमिली मिळून प्रेयर करायचे. कधी त्यांच्या चर्चचे लोक घरी येऊन ते लोक एकत्र प्रेयर करायचे. तेव्हा मला नेहमी एक गोष्ट वाटायची की अरे हे लोक म्हणजे कशा आहेत की ह्यांच्यामध्ये इतकी युनिटी आहे की हे लोक प्रत्येक वेळेला एकत्र येऊन प्रार्थना करतात. चांगली गोष्ट असो, म्हणजे चांगला काही पण सिच्युएशन असो किंवा एखाद्या दुःखाचा सिच्युएशन असो, पण ते लोक एवढे एकत्र येऊन प्रार्थना करायचे की ती युनिटी पाहतात असं वाटायचं की अरे आपल्याकडे काही युनिटी नाही. आपण अनबिलिव्हर्स मध्ये आपण ही युनिटी नाही पाहत. प्रत्येक जण आपापल्या गोष्टी करत असतो. परंतु जेव्हा मी अनबिलीव्हर होते तेव्हा मी ही गोष्ट पाहिली की ख्रिस्ती लोकांमध्ये किती युनिटी आणि किती ते लोक काही पण असो, पण ती लोक प्रत्येक वेळेला एकत्र येऊन नेहमी प्रार्थना करतात. ती गोष्ट मला त्यांच्यात खूप आवडायची. परंतु आज म्हणजे जेव्हा मी विश्वासात आले तेव्हा मला कळतं की किती परमेश्वराचं राज्य सामर्थ्य आपल्या जीवनात उतरू शकतं जेव्हा आपण एखादी गोष्ट युनिटीमध्ये येऊन करतो. कारण का देवाचं राज्य केवळ कुठल्या एकाचं नाहीये, कुठल्या एकाच्या ह्याच्याने नाही वाढू शकत, परंतु जेव्हा आपण ऍज अन चर्च म्हणून एकत्र येतो, जे आपल्याने बनतं ती गोष्ट जेव्हा आपण देवाच्या राज्यामध्ये देतो किंवा करण्याचा प्रयत्न करतो, तर तिकडे आपण देवाचं जो आहे राज्य वाढताना पण पाहतो आणि आपलं आत्मिक जीवन देखील आपण वाढताना पाहत आहे. ठीक आहे, आपण प्रार्थना करूया. धन्यवाद 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 स्वर्गीय पित्या, तुला सुंदरशा वेळेसाठी धन्यवाद करते राजा. तुला या वचनाबद्दल धन्यवाद करते राजा. आणि तू आम्हाला जसं शिकवत आहेस राजा की कसं आम्हाला एका युनिटीमध्ये येणं गरजेचं आहे राजा. कारण का युनिटी हे तुला आवडतं राजा, फेलोशिप मध्ये राहणं तुला आवडतं राजा. प्रभूजी आमच्या हृदयात कार्य कर की आम्ही प्रत्येकाने एका हृदयात येऊन अनेक तुझ्या ज्या गोष्टी आहेत त्या करण्यास तू आम्हाला सहायता आणि मदत कर. ये पवित्र आत्मा तुझी युनिटी, तुझं प्रेम आमच्या प्रत्येकामध्ये असू दे राजा. आणि ते आहे म्हणून तुला मी धन्यवाद करत येशू राजा. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशूच्या पवित्र आणि गोड नावात करत आहे म्हणून तो ऐक स्वर्गीय पित्या. आमेन. या आपण प्रभूची प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर तू आज आम्हास दे. आम्ही जसे इतरांचे अपराध क्षमा केले तसेच तू देखील आमचे अपराध क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य, गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. या आपण आपले दोन्ही हात उंचवूया. प्रभू येशू रक्त की जय.
प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशूच्या रक्ताचा जय जयकार असो. आमेन. प्रेज द लॉर्ड चर्च. थँक यू.